जय महाराष्ट्र. मी अनिकेत पेंडसे. पुढच्या 30 मिनिटात आपण घेणार आहोत 50 बातम्यांचा आढावा. सुरुवात करूयात महावेगवान घडामोडींना. रविवारी केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि रामदास कदम यांच्यात बैठक झाली. मराठा मोर्चाच्या निमित्तानं दोघे एकत्र आलेत. मागच्या सर्व वादांवर पडदा टाकून नव्यानं सुरुवात करण्याचा निश्चय त्यांनी केलाय. मिलिंद नार्वेकर आणि संपर्क प्रमुख विजय कदम यांच्या मध्यस्थीनं शिवसेना नेते रामदास कदम यांनी अनंत गीते यांची भेट घेतली आहे. ओबीसी नेत्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप छगन भुजबळांच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये 3 ऑक्टोबरला विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या नियोजनासाठी नाशिकात ओबीसी नेत्यांची बैठक सुरू आहे. या मोर्चाला राज्यातनं ओबीसी समाजातील लोक येणार असल्यानं मराठा मोर्चानंतर नाशिकात विराट मोर्चा काढून ओबीसी त्यांची ताकद दाखवणार असल्याचं बोललं जात आहे. पुण्याबरोबर यवतमाळमध्येही मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरुवात पोस्टल ग्राउंड येथून झाली आणि LIC चौकात मोर्चा संपला. यावेळी कोपर्डी प्रकरणाचा निषेध, ॲट्रॉसिटी कायद्यात बदल, मराठा समाजाला आरक्षण या आणि इतर प्रलंबित मागण्या करण्यात आल्या. लाखोंच्या या मोर्चात जनरेशन नेक्स्टचा सहभाग उल्लेखनीय होता. मराठा मोर्चाचं भगवं वादळ पुण्याच्या रस्त्यांवर दिसून आलं. पुण्याच्या रस्त्यावर मराठ्यांचा क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला होता. डेक्कन जिमखान्यावर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला तरुणींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून या मोर्चाची सुरुवात झाली होती. खासदार उदयनराजे भोसले आणि धावपटू ललिता बाबर देखील या मोर्चात सहभागी होत्या. लक्ष्मी रस्ता पेठून निघालेल्या मोर्चाची सांगता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इथे झाली. मराठा क्रांती मूक मोर्चासाठी आज पुणे शहरातील प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे मोर्चा संपल्यानंतर कार्यकर्त्यांना आपल्या वाहन पार्किंग केलेल्या ठिकाणी पोहोचता यावं यासाठी PMP कडून तब्बल 100 जादा बसेसचं नियोजन करण्यात आलं होतं. पुणे, यवतमाळ पाठोपाठ वाशिममध्ये देखील मराठा एकवटला होता. कृषी उत्पन्न बाजार समितीपासून काढलेल्या क्रांती मोर्चात लाखो मराठा सहभागी झाले होते. यावेळी शिवसेनेच्या खासदार भावना गवळी मोर्चात सहभागी झाल्या होत्या. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबईत केलंय. आरक्षणासंदर्भात मोर्चेकरांशी चर्चा करून निर्णय घेऊ असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. तसंच कोपर्डीतल्या नराधमांना फाशी देणारच असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. किती दिवस मुख्यमंत्री असेन याची मला पर्वा नाही, पण जितके दिवस मुख्यमंत्री असेन तेवढे दिवस परिवर्तनासाठी झटत राहीन अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नवी मुंबईत आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या 87व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. पुण्याच्या रस्त्यांवर लाखोंचा मराठा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच करतोय. पण या मोर्चाला शिस्त आहे, या मोर्चाला सामाजिक जाणीव आहे. भव्य मोर्चामध्ये एक ॲम्ब्युलन्स आली तेव्हा शिस्तबद्ध मोर्चानं आपली जबाबदारी ओळखून तिला वाट करून दिली. ॲम्ब्युलन्स जराही न खोळंबत्या त्या गर्दीतून निघून गेली. मराठ्यांच्या प्रश्नावरून नारायण राणेंनी सरकारला इशारा दिलाय. सरकारनं मराठा समाजाचा मोर्चा आणि आरक्षणाचा मुद्दा गांभीर्यानं घ्यावा, अन्यथा सरकार उधळून टाकण्याची ताकद मराठ्यांमध्ये आहे अशा शब्दात नारायण राणेंनी सरकारवर टीका केली आहे. प्रसिद्ध लेखक बालकृष्ण यांनी 1932 साली लिहिलेल्या शिवाजी द ग्रेट पुस्तकाच्या 2ऱ्या आवृत्तीचं प्रकाशन राणेंच्या हस्ते कोल्हापुरात करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. बुलढाण्यामध्ये 26 तारखेला लाख मराठा मोर्चा निघणार आहे. बुलढाण्यामधला हा मराठा क्रांती मूक मोर्चा यशस्वी करण्यासाठी तरुणींनी कंबर कसली आहे. जिल्ह्यातल्या ग्रामीण भागांमध्येही बैठका घेण्यात येणार आहेत. तब्बल 10 लाखांच्या वर मराठे यात सहभागी होतील असा दावा आयोजकांनी केला आहे. भाजप पदाधिकाऱ्यांना सत्तेची धुंदी चढल्याचं दिसतंय. भाजपच्या युवती आघाडीच्या अध्यक्षा स्मिता निकम आणि 5 जणांनी मद्यधुंद होऊन पोलीस ठाण्यात धिंगाणा घातलाय. साताऱ्यात हा धक्कादायक प्रकार घडलाय. स्मिता निकमसह 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मुस्लिमांना वोट बँक समजू नका, त्यांना पुरस्कृत करू नका किंवा तिरस्कृतही करू नका असं आवाहन केरळच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींनी केलंय. यासाठी मोदींनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या वक्तव्यांचा आधार घेतला. मुस्लिमांना सोबत घेऊन चालायला हवं असंही त्यांनी स्पष्ट केलं.
उरीमधल्या दहशतवादी हल्ल्यातल्या दोषींना शिक्षा मिळणारच असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलाय। मन की बातद्वारे मोदींनी देशवासियांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी उरी हल्ल्यातल्या शहीदांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली, तसंच लष्कराचा अभिमान असल्याचंही मोदींनी म्हटलं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थातच RSSच्या स्वयंसेवकांचं संचलन यंदा फुल पॅन्टमध्ये होताना दिसणार आहे। स्वयंसेवकांच्या गणवेशात बदल करण्यात आलाय। वर्षानुवर्ष हे स्वयंसेवक हाफ पॅन्टमध्ये संचलन करताना दिसत होते, पण यंदा मात्र विजयादशमीला संघाचे स्वयंसेवक फुल पॅन्टमध्ये संचलन करताना दिसतील। नागपूरच्या रेशीमबागमध्ये त्यामुळेच संघ स्वयंसेवक फुल पॅन्टमध्ये संचलन करण्याचा सराव करतायत। बीडमध्ये मोजवाडी गावाला जोरदार पावसाचा फटका बसलाय। जिल्ह्याला जोडणारा पूल पाण्याच्या जोरदार प्रवाहानं वाहून गेलाय, त्यामुळे मोजवाडी गावाची वाहतूक विस्कळीत झाली आहे। निकृष्ट दर्जाचं काम केल्यानं हा पूल वाहून गेल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय। लातूरपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या बामणी गावाला जोडणारा पूल वाहून गेलाय। मुसळधार पावसामुळे जाना नदीवरचा पूल वाहून गेलाय, त्यामुळे जवळपास 6 गावांचा संपर्क तुटलाय। पूल वाहून गेल्यानं बामणी गावात जाण्यासाठी रस्ताच राहिला नाही, त्यामुळे गावकऱ्यांचे हाल होत आहेत। 25 वर्षांपूर्वी जाना नदीवर हा पूल बांधण्यात आला होता। बीड म्हणजे कायम दुष्काळी भाग असा शिक्का बसलेला, पण यंदा पावसानं कृपा केली। बीड मराठवाड्यामध्ये पावसानं चांगली हजेरी लावली आणि दुष्काळी बीडमध्येही धबधबा वाहू लागला। मुसळधार पावसामुळे बीडच्या पाटोदा तालुक्यातल्या सौताडा इथे रामेश्वर धबधबा ओसंडून वाहू लागला। हे दृश्य बीडवासियांनी गेले 20 वर्ष पाहिलं नव्हतं, पण खास जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी सौताडा धबधब्याची ही खास दृश्य। मराठवाड्याच्या अनेक भागांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे। नदी नाले ओढे भरून वाहत आहेत। नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पाचे 10 दरवाजे उघडण्यात आलेत। मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत असल्यानं हे पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे। हे पाणी तेलंगणाच्या पोचमपाड धरणात जातं। पोचमपाड धरण सुद्धा 95% भरलंय, त्यामुळे या धरणाचे दरवाजे उघडले नाहीत तर नांदेडला पुराचा मोठा फटका बसू शकतो। कोल्हापुरात मुसळधार कोसळणाऱ्या पावसानं जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारी धरणं पूर्णपणे भरली आहेत, त्यामुळे राधानगरी दूधगंगा धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। राधानगरी धरणाचे स्वयंचलित 7ही दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून 12,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जातोय, तर दूधगंगा धरणातून 9,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। मुसळधार पावसामुळे आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये 17 जणांचा मृत्यू झाला आहे। हैदराबाद, गुंटूर आणि रंगारेड्डी जिल्ह्यामध्ये पावसाचा धुमाकूळ सुरू आहे, त्यामुळे पिकांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे। दरम्यान आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी नुकसानाची पाहणी केली, तर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराच्या 4 तुकड्या या भागात तैनात करण्यात आल्या आहेत। नवरात्र उत्सवाची सध्या मुंबईसह गुजरातमध्ये देखील जोरदार तयारी सुरू आहे। गुजरातमधले तरुणाई स्केट दांडियावर थिरकत आहेत। गुजरातमध्ये सध्या स्केट दांडियाचा सराव सुरू असून स्केट दांडियाला सध्या मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळताना दिसतोय। कोल्हापुरात बाईक सरळ चालवण्यास सांगितल्यानं तिघांनी पोलिसावर चाकू हल्ला केला। या हल्ल्यात समीर बेलेकर गंभीर जखमी झालेत। निरंजन सतीश घाडगे, विशाल प्रकाश वडर अशी या दोघांची नावं आहेत। यामधला मुख्य आरोपी हा अल्पवयीन आहे। शनिवारी रात्री 11:30 वाजता समीर बेलेकर हे गावी सुट्टीसाठी जात होते, त्यावेळी त्यांनी या हल्लेखोर तरुणांना बाईक सरळ चालव असं सांगितलं। त्याचा राग आल्यानं बाईकस्वारानं पोलिसावर हल्ला केला। घरगुती कारणावरून झालेल्या भांडणातून मुलानंच वडिलांची हत्या केली आहे। बदलापुरातल्या शिरगाव आपटेवाडी भागातली ही धक्कादायक घटना आहे। श्रीकांत जोशी हे मुलगा रवींद्र जोशींसोबत राहत होते। श्रीकांत आणि रवींद्र यांच्यात काही कारणावरून वाद झाला, त्यानंतर रवींद्र यानं आपल्या वडिलांना लाथाबुक्क्यानं मारहाण करायला सुरुवात केली। या मारहाणीत श्रीकांत यांचा मृत्यू झाला। बदलापूर पोलिसांनी रवींद्रला अटक केली आहे। पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं मुंबईला पाणी पुरवठा करणारे 7ही तलाव 100% भरलेत, त्यामुळे मुंबईतील नागरिकांना आता वर्षभर पाण्याचं टेन्शन राहिलं नाहीये। पुढच्या वर्षी ऑक्टोबरपर्यंत पुरेल इतका जलसाठा उपलब्ध झाल्याची माहिती पालिकेच्या जल अभियंता विभागानं दिली आहे। मात्र पाणी मुबलक आहे, म्हणून पाण्याचा अपव्यय करू नका असं आवाहन मुंबई महानगरपालिकेनं नागरिकांना केलं आहे।
ठाणे भिवंडी महामार्गावर यापुढे वाहतूक कोंडी झाली तर खारेगाव टोल नाक्यावर टोल वसुली करण्यात येऊ नये असे आदेश सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेत। गेले 3 दिवस ठाणे भिवंडी महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली। त्यावर तोडगा काढण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक बोलावली होती। या बैठकीत नवी मुंबई आणि ठाणे पोलिसांकडून संयुक्तरित्या कंट्रोल रूम उभारण्याचा निर्णय घेण्यात आला। सागरी मार्गावर सीसीटीव्ही आणि रस्त्यालगत 2 सागरी पोलीस ठाणी उभारण्याच्या अटींवर नाविक दलानं या प्रकल्पाला ना हरकत प्रमाणपत्र दिले। नरिमन पॉइंट ते कांदिवलीपर्यंत 33 किलोमीटर सागरी मार्ग महापालिका बांधणार आहे। या प्रकल्पामुळे मुंबईच्या सुरक्षेत अडथळा येऊ नये म्हणून नाविक दलानं पालिकेला काही महत्त्वपूर्ण सूचना केल्यात। राज्यघटनेनुसार समन्यायी तत्वावर पाणी वाटप व्हायला हवं असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे। मात्र मुंबईत वर्षानुवर्ष पाणी वाटप असमान होत आहे। शहरातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या पश्चिम तसंच पूर्व उपनगराला कमी पाणी मिळत असून सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या शहर भागाला मात्र जादा पाणी मिळतंय। न्यायालयीन निकालाच्या पार्श्वभूमीवर आता मुंबईत पुन्हा समान पाणी वाटपाचा मुद्दा चर्चेला आलाय। दिवा स्थानकात डाऊन लोकल मार्गावर कट कनेक्शन काम केलं जात असून या कामांसाठी 2 ऑक्टोबर रोजी 10 तासांच्या ब्लॉकचं नियोजन करण्यात आलं आहे। 16 आणि 23 ऑक्टोबर रोजीही ब्लॉक घेण्यात येणार आहे अशी माहिती मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक रवींद्र गोयल यांनी दिली आहे। मागील वर्षी चर्चगेट स्थानकात बफरला लोकल आदळून झालेल्या अपघातानंतर नेमण्यात आलेल्या समितीनं रेल्वे स्थानकांमध्ये बफर बसवण्याची सूचना केली होती। त्यानुसार पश्चिम रेल्वेनं चर्चगेट स्थानकासह सर्वच प्रमुख स्थानकात अत्याधुनिक बफर बसवण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाला पाठवला। मात्र अद्यापही मंत्रालयाकडूनच या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळालेला नाही। मध्य रेल्वेच्या ताफ्यात बंबार्डियर कंपनीच्या नव्या 11 ते 12 लोकलचा समावेश होण्याची शक्यता आहे। रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिल्यास प्रवाशांना आरामदायी प्रवास करण्याचा मार्ग मोकळा होईलच, पण प्रथमच नव्या कोऱ्या लोकल मध्य रेल्वेच्या पदरात पडणार आहेत। मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकल सेवेचा 35 ते 40 लाख प्रवासी वापर करतात। पश्चिम रेल्वेच्या तुलनेत मध्य रेल्वेचा आवाका अधिक आहे। मुंबईत दिवसागणिक हजारो प्रवासी रेल्वेनं प्रवास करतात। मात्र प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं कसल्याही ठोस उपाययोजना राबवल्या जात नसल्यानं लोकलमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय। तर स्मार्टफोन चोरीच्या घटनांत लक्षणीय वाढ झाली आहे। गेल्या 4 वर्षांमध्ये स्मार्टफोन चोरीच्या तब्बल 361 घटना घडल्या आहेत। त्यापैकी 164 प्रकरणांचा छडा लावण्यात रेल्वे पोलिसांना यश आलंय। राजधानी दुरांतो आणि शताब्दी एक्सप्रेसचे दर हवाई सेवेच्या तिकीट प्रणालीप्रमाणे आकारण्यास प्रारंभ केलाय। या पद्धतीमुळे रेल्वेच्या तिजोरीत भर पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती। मात्र या तिकीट पद्धतीमुळे प्रवाशांची संख्या चांगलीच घटत असून या एक्सप्रेसचं तात्काळ तिकीट विमान तिकिटाच्या तुलनेत कित्येक पटीनं जास्त आहे। याचा फटका रेल्वेला बसण्याची शक्यता वर्तवली जाते। कल्याण डोंबिवलीतील रिक्षा सीएनजीवर धावू लागल्यामुळे पेट्रोल दरानुसार धावणाऱ्या रिक्षांच्या सध्याच्या दरामध्येही कपात होण्याची चिन्ह आहेत। सीएनजीचे हे दर पेट्रोलच्या पेक्षा खूप कमी असल्यानं किमान दरात 2 रुपयांची कपात सुचवणारे नवे दरपत्रक दिवाळीपूर्वी सादर करून आरटीओ प्रवाशांना अच्छे दिन दाखवण्याची शक्यता आहे। विमानतळ परिसरातील झोपडपट्टीवासियांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नावर शिवसेनेनं झोपडपट्टीधारकांना एकत्र केलं आणि सरकार आणि जीव्हीके विरोधात दंड ठोपटल्यानं आता पुनर्वसनाचा प्रश्न लटकणार आहे। झोपड्या हटवल्यावर ती जागा विमानतळाऐवजी अन्य कोणत्याही कारणासाठी वापरणार नाही अशी हमी दिल्याशिवाय आणि घरं उपलब्ध करून दिल्याशिवाय सर्वेक्षणासाठी कोणालाही पाऊल ठेवू देणार नाही असा इशारा शिवसेना आमदार अनिल परब यांनी दिला आहे। काही वर्षांपासून 10वीच्या विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षा आणि प्रात्यक्षिकांमुळे गुणांची खैरात मिळते। त्यामुळे विद्यार्थ्यांमधील परीक्षेचं महत्त्व कमी झालंय। यातच शिक्षण विभागानं 10वीत गणित आणि इंग्रजी विषयाला वैकल्पिक विषयांचा पर्याय दिल्यास परीक्षेबाबत गंभीरताच उरणार नाही असं मुंबईसह राज्यातील अनेक मुख्याध्यापकांचं म्हणणं आहे। मुंबईतल्या शाळा सुटल्यावर महत्त्वाच्या रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी आणि अपघाताचं प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ट्रॅफिक वॉर्डन मोहिमेची अंमलबजावणी सुरू केली आहे। शाळेच्या संबंधी शिक्षक, कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक यांच्या मदतीनं वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयोग काही शाळांच्या परिसरात सुरू झाला आहे। शालेय मुलांचे होणारे अपघात कमी करणं हा देखील या मोहिमेचा महत्त्वाचा भाग आहे।
12वी पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नामवंत कॉलेजमध्ये प्रथम वर्षाला प्रवेश घेण्यासाठी अजूनही थांबावं लागतंय। विद्यार्थ्यांच्या आलेल्या अर्जांचा विचार करून कॉलेजांनी वाढीव जागांसाठी विद्यापीठाकडे परवानगी मागितली आहे। मात्र याबाबत कोणताही निर्णय न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास कॉलेजांना अडचणी येत आहेत। बीडीडी चाळींच्या जागेवर उंच टॉवर उभारण्याचा टप्पा काही महिन्यातच सुरू होणार आहे। चाळीतील रहिवाशांना 500 चौरस फुटांचे 2 BHK घर देण्याची अधिसूचना लवकरच काढली जाणार आहे। पुनर्वसनाच्या या प्रकल्पात प्रकल्पग्रस्तांना इमारतीच्या देखभालीसाठी 10 वर्ष कॉर्पस फंडही दिला जाणार आहे। मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील शक्ती प्रदत्त समितीनं त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे। सिडकोनं आपल्या ताब्यातील मोकळ्या भूखंडांच्या विक्रीचा सपाटा लावलाय। रिअल इस्टेट क्षेत्रात मंदीचं सावट असतानाही या मोकळ्या भूखंडांना विक्रमी दर मिळत आहेत। मागील 15 दिवसात सिडकोनं घणसोली, कोपरखेरणे आणि सानपाडा परिसरातील 8 भूखंड विक्रीला काढले होते। या भूखंडांच्या विक्रीतून सिडकोला तब्बल 700 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे। मुंबईत पश्चिम उपनगरांमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे। यात 149 चारचाकी हातगाड्या, 65 शेगड्या आणि 63 सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत। जप्त करण्यात आलेल्या अनधिकृत चारचाकी हातगाड्या दंड भरून सोडल्यास किंवा लिलावात विकल्यास त्या परत अनधिकृत व्यवसायांसाठी वापरल्या जातात। त्यामुळे जप्त करण्यात आलेल्या या हातगाड्या नष्ट करण्यात येणार आहेत, तर जप्त केलेल्या शेगड्यांचा लिलाव केला जाणार आहे। विविध धर्मियांसाठी धार्मिक आणि आध्यात्मिक स्थळ उभारण्यासाठी रितसर अधिकृत भूखंड अदा करूनही सिडकोच्या नवी मुंबई क्षेत्रात तब्बल 460 बेकायदा धार्मिक स्थळं उभी आहेत। पावसाळ्यानंतर या बेकायदा धार्मिक स्थळांवर हातोडा चालवण्याची सिडकोनं तयारी सुरू केली आहे, तर राज्यातील बेकायदा धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात यावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं गतवर्षी दिले। पुणे शहराच्या सर्व भागात डेंग्यू आणि चिकनगुनियाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला आहे। या डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी येत्या 26 सप्टेंबरपासून घरोघरी तपासणी मोहीम केली जाणार असल्याचं पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं जाहीर केलं आहे। या तपासणी मोहिमेसाठी आरोग्य विभागाकडे उपलब्ध असलेलं मनुष्यबळ अपुरं असल्यानं इतर विभागांकडून उपलब्ध झालेल्या मनुष्यबळाचा वापर त्यासाठी केला जाणार आहे। पुणे दौंड रेल्वे मार्गाचं गेली 20 वर्ष प्रलंबित असणारे विद्युतीकरणाचं काम अखेर पूर्ण झालंय। त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा वेग वाढण्यास मदत होणार आहे। दरम्यान या मार्गाचं काम पूर्ण झाल्यामुळे दौंड ते मुंबईपर्यंतचा भाग विद्युतीकरणानं जोडला जाणार आहे। त्यामुळे दौंड, पुणे, लोणावळा अशी लोकलही सुरू करणं शक्य आहे। लालबागच्या चरणी भक्तांनी अर्पण केलेल्या दानानंही यंदा नवा विक्रमच केलाय। सोनं चांदीच्या वस्तूंसोबतच दानपेटीत जमा झालेल्या रकमेनं 10 कोटी रुपयांचा आकडा पार केला असून यंदा हा आकडा 12 कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे। गेल्या वर्षी 8 कोटी 50 लाख रुपये राज्याच्या खजिन्यात जमा झाले होते। मुंबईत नवरात्रोत्सवाच्या तयारीची धामधूम सुरू असताना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उत्सव काळात मुंबई पोलिसांकडूनही कडेकोट सुरक्षा ठेवण्यात येणार आहे। शहरातील मोठ्या गरबा आयोजकांसोबत बैठका घेऊन पोलिसांनी सज्जतेचे आदेश दिलेत, तर मंडळांच्या कार्यकर्त्यांना धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीशिवाय वर्गणी गोळा करू नये असे आदेश पोलिसांनी दिलेत। त्वचा उजळ करण्याचा दावा करणाऱ्या लॉरियल या कंपनीच्या उत्पादनांमध्ये पारा आढळला आहे। राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागानं लॉरियलच्या 5 उत्पादनांची तपासणी केल्यावर ही माहिती समोर आली आहे। त्वचेवर लावल्या जाणाऱ्या क्रीममध्ये पारा असल्यास मूत्रपिंड निकामी होण्याचा आणि त्वचेसंबंधी आजार होण्याची शक्यता असते असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे। त्यामुळे लॉरियल कंपनी अडचणीत सापडली आहे। पॅराऑलिम्पिकमधील कामगिरीबद्दल दिव्यांग खेळाडूंचं कौतुक करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मायावतींनी निशाणा साधलाय। विकासाचा अजेंडा घेऊन सत्तेत आलेल्या मोदी सरकारनं आतापर्यंत काय विक्रम नोंदवलेत याचे मोदींनी आत्मपरीक्षण करावं असा सल्ला बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी दिलाय। ऑनलाईन मार्केटिंग कंपनी ॲमेझॉननं शटरफ्लाय नावानं फोटो प्रिंटिंग सेवा सुरू केली आहे। शटरफ्लायच्या माध्यमातून डिजिटल फोटो प्रिंटिंग आणि कस्टमाइज फोटो बुक्सही तयार करता येतील। फोटो प्रिंट करण्यासाठी ग्राहकांना त्यांचे फोटो ॲमेझॉनच्या क्लाउड स्टोरेजवर अपलोड करावे लागतील। सध्या ही सेवा नवीन असल्यानं वर्षाला जवळपास 800 रुपये ग्राहकांना मोजावे लागणार आहेत। मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईट ट्विटरचा सौदा होण्याची शक्यता असून काही टेक कंपन्यांची त्याकरता बोलणीही सुरू असल्याची चर्चा आहे। गुगल आणि क्लाउड कॉम्प्युटिंगमधील सेल्सफोर्स कंपनीशी ट्विटरच्या चर्चा सुरू आहेत। सध्या 313 दशलक्ष एवढी ट्विटरच्या ॲक्टिव्ह युजर्सची संख्या आहे। विक्रीच्या बातमीनंतर ट्विटरच्या शेअरमध्ये 3% वाढ झाली आहे।
या बातमीसह महाफास्टमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.